ओम महामंत्र राजाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच मनमोहक आणि प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख हे गरुडाच्या पावलाने येत असते आणि मुंगीच्या पावलाने ते जात असते. एवढे लक्षात घ्या. दोष हा लपवला असता की तो मोठा होत असतो आणि कबूल केला की नाहीसा होत असतो. गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्स्य हत्ती सुद्धा नक्कीच बांधला जातो. त्यामुळे कधी कोणाला कमी समजू नका आणि कमी त्यांचं वाटून घेऊ नका. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होत असतो. कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागल हे निश्चित आहे. आणि म्हणून अशा गोड माणसांची संगत तुम्ही आयुष्यात नक्कीच केली पाहिजे आणि स्वामींची संगत तर तुम्ही नक्कीच केली पाहिजे. स्वामींवरचा विश्वास तुम्ही टिकून ठेवला पाहिजे. संदेश आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, म्हणून जीवनामध्ये जेव्हा दुःख येतील तेव्हा स्वामींचा सहारा घ्या. स्वामी तुम्हाला निश्चितच मदत करतील आणि स्वामी तुमच्या संकटात धावूनही येतील. फक्त तुम्ही स्वामींचं दररोज नामस्मरण केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व काही गोष्टी सांगत असाल ना, तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. कारण ती व्यक्तीच आपल्या भरपूर ठिकाणी आपले गुणगान गात असते आणि सर्वांनाच आपले वाईट साईड सांगत असते. म्हणून तुमच्या आतल्या मनातील गोष्टी जास्त लोकांना सांगू नका आणि सांगाल तर त्या जवळच्या आणि ओळखीच्या लोकांनाच नक्की सांगा. माझ्या हातून कुणाचं वाईट होणार नाही ना याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र स्वामी राया घेतील आणि त्यांच्यावर मी पूर्णपणे अवलंबून आहे. कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ते मला नक्कीच काही माझं वाईट होऊ देणार नाही आणि माझ्यासोबत नेहमी राहतील. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. म्हणून प्रार्थना ही दररोज केली पाहिजे आणि संघर्षामध्ये कधीच कमी पडले नाही पाहिजे. आणि तुमच्या ज्या वेदना असतात त्या तुम्ही सहन करत चला आणि मनामध्ये ठेवा आणि स्वामींपर्यंत त्या आपोआप पोहोचतील. तुमचा संयम तुम्ही राखला पाहिजे आणि जेवढा जास्त संयम राखला तेवढी जास्त तुमची कामं होण्याची चान्सेस वाढतात. आणि तुमचे कर्म तुम्ही अगदी प्रामाणिकपणे निमूटपणे चांगले केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला देवाची अनुभूती येईल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दर्शन देतील. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित असते मित्रांनो, ठिकाण निश्चित असते आणि तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि हा खेळ सर्व स्वामी आपल्यासोबत खेळत आहेत. तुमचा नसतोच, खेळ त्यांचा असतो आणि ते या खेळाचे मालक आहेत आणि या त्या ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून चला आणि त्यांच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला स्वामींचे अनुभव येतील. प्रसंग आणि विषय कोणताही असू द्या आणि जीवनात कसाही प्रसंग तुमच्यावर येऊ द्या, फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही कायम राखला पाहिजे. आपले शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्दच कधी विसरू शकत नाही आणि ते शब्द त्यांच्या मनामध्ये घुमत असतात आणि फिरत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कारण प्रसंग तुम्हाला भरपूर येतील पण त्यामध्ये शब्द कोणते वापरावे आणि कोणत्या व्यक्तीला कसं तुम्ही बोलावे हे तुमच्यावर अवलंबून असते. एवढं मात्र तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडे अहंकार असतो ना त्यांच्याकडे संस्कार अजिबात नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ना ते कधी अहंकारी नसतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडे अहंकार हा शून्य मात्र असला पाहिजे पण संस्कार मात्र सर्व संपन्न तुमच्याकडे असले पाहिजे. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे संस्कार असतात त्या माणसाला गर्व कधीच नसतो आणि त्याला गर्व येणार सुद्धा नाही, कारण त्याचे संस्कार तसे चांगले असतात. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी हा योग्यच ठरलेला असतो आणि योग्यच असतो. अयोग्य असते ती फक्त ती घडलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती. आणि ती मनस्थिती जेव्हा बदलते तेव्हा सर्व माणसे बदलत असतात आणि सर्वच प्रकृती तुमच्या विरुद्ध होत असते. एवढे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या त्याच्या जागी जो तो योग्यच आहे असे समजून तुम्ही जीवनात जगा
आणि प्रत्येक माणसाला माणुसकीने जपा. बस एवढंच तुम्ही करायचं आहे. आणि कोणाचा द्वेष करू नका आणि गर्व करू नका. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवून टाका. कर्म तुम्ही फक्त करत राहा आणि फळ हे तुम्हाला निश्चितच आणि प्रामाणिकपणे चांगलं कर्म केल्याने चांगलंच फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि हे स्वामींवर सोपवा. स्वामी तुमचं सर्व काही भलं करतील. आणि नक्कीच स्वामी कुणाचंही वाईट करत नाही आणि कुणाचाही वाईट विचारही करत नाही. फक्त तुम्ही स्वामींची नितांत भक्ती केली पाहिजे आणि चांगले विचार मनात ठेवले पाहिजे. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं ना त्याला आयुष्य जगायचं जमलं असं समजून घ्या. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं बरं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असतं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि लक्षात तुमच्या आलं पाहिजे मित्रांनो. म्हणून चिडचिड न करता तुम्ही शांततेने सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि सर्व गोष्टींचं आकलन केलं पाहिजे. माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती आणि माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहिती आहे आणि कोणालाच माहिती नाही असं मनात ठेवून चला. आणि जीवनात तुम्हाला देव सर्व काही समजून घेईल आणि आपले स्वामी तुम्हाला सर्व काही समजून घेतील. फक्त स्वामींवरची श्रद्धा तेवढी तुम्ही अतूट ठेवा. कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा एवढंच की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच मनापासून करावा लागेल. म्हणून आयुष्यात येताना कुणाचाही तुम्ही विश्वास तोडू नका आणि कुणावर विश्वास ठेवता तर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवा. आणि लोक तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. जेवढी जास्त तुम्ही लोक ओळखायला शिकाल तेवढा जास्त तुमचा विश्वास ठेवण्याचा मार्ग हा मोकळा होत जाईल. वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधीच कमीपणा येत नाही. म्हणून तुम्ही माफी मागत चला जरी तुमचे चुकले नाही चुकले. म्हणून एवढं लक्षात घ्या की चूक महत्वाची असेल ना जगात तर माणसांना सोडून द्या, आणि जर माणूस महत्वाचा असेल ना तर चूक सोडून द्या आणि विसरून जा. नक्कीच तुम्ही नात्यामध्ये पूर्णपणे टिकून राहाल आणि तुमच्यामध्ये पूर्णपणे सहनशक्ती येईल. स्वामी सांगत आहेत, ओळख मोठ्या लोकांशी नका ठेवू, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी ठेवा. आणि अशी लोक तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील आणि ते तुमचा संयम बघणार नाही, फक्त तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांना आधीच माहिती पडून जाईल. आणि अशा लोकांना जपायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला तरी काही क्षणांनी पहाटी होतच असते. फक्त आलेली पहाट जगायची कशी हे मात्र आपल्यावर आहे आणि हे आपण निश्चितपणे जगले पाहिजे. म्हणून तुम्ही जीवनात कसे जगता याला जास्त मान असतो आणि सन्मान असतो. म्हणून तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जगा. फक्त देवाला कधी विसरू नका आणि देवाशी कधी तुम्ही वैर करू नका. एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीने, विचारांनी आणि कर्मांनीच होत असते. आणि देवाघरी जात असताना त्याचे कर्मच त्याच्या कामे येत असतात. ना पैसा येतो ना आडका येतो, फक्त वाणी, विचार आणि कर्मच त्याच्या कामाला येत असतात. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून तुम्ही कधीही आयुष्यात जगत असताना अतिविचार करणे अगदी हानिकारक आहे आणि तुमच्यासाठी ते अगदी हानिकारक होऊन जाईल. कारण अतिविचार केल्यामुळे आपल्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात आणि आपण अशी जी संकट आपल्या समोर नसतात तीही आपल्यावर ओढवून घेतो आणि मग आपल्याला काही कळत नाही आणि काही समजत नाही. मग आपण कसे पण पाऊल उचलतो आणि आपण स्वतःमध्ये नेहमीच आपण संकटाची भावना निर्माण करून घेत असतो. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला आपण दुप्पट फेडायला लागतो एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाला कधीच त्रास देऊ नका आणि कोणाकडून त्रास करून घेऊ नका एवढं मात्र निश्चित लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून आयुष्यात जगत असताना एवढ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. स्वामी म्हणत आहेत, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ना, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि पूर्णपणे तुम्ही खचलेले होता. म्हणून अशा व्यक्तींना कधीच तुम्ही आयुष्यात सोडले नाही पाहिजे आणि त्यांना एकजूटपणे तुमच्या सोबत ठेवले पाहिजे. पराभवाने माणूस
अजिबात कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधीही प्रयत्न कधी सोडू नका. कारण कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. म्हणून पराभवाने तुम्ही कधी संपणार नाही आणि संपूही शकणार नाही. जोपर्यंत स्वामी शक्ती तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला हरवणारा या जन्मात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कोणी कौतुक करो अथवा टीका करो, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक हे तुम्हाला मनापासून भरपूर काही प्रेरणा देते आणि तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देते आणि तुमच्यामधल्या ज्या कमतरता असतात, ज्या कमी असतात, त्या सुधारण्याची तुम्हाला ती संधी देत नसते. म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काहीही लोक बोलू दे, कितीही लोक बोलू दे, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जगले पाहिजेत आणि हे जीवन आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे जगायला भेटले आहे. एवढे मात्र निश्चितच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतोच आणि देवाने आपल्याला त्या लोकांसाठी आणि लोकांना आपल्यासाठी पाठवलेले असते. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून आपल्याला जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात आणि तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. म्हणून कोणतेही लोक तुमच्या आयुष्यात आले तर एवढं समजा की स्वामींनी त्यांना पाठवलेलं आहे आणि देवांनी समर्थांनी त्यांना आपल्यासाठी काहीतरी बोध देण्यासाठी पाठवलेला आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकत चला आणि समजत चला. नक्कीच तुम्हाला माणसांमध्ये माणूस जपायला देव शिकवेल आणि माणुसकी देवाने आपल्याला दिली आहे आणि ती जपायला आपण शिकलेच पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची एवढी मोठी शक्ती आपल्यासोबत आहे तर आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. स्वामी सांगत आहेत, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम तुम्हाला नक्कीच जीवनात करावे लागतील. म्हणून तुम्ही जर जादू करून सर्व सिद्ध करू शकता तर असं कधी होणार नाही. मग तुम्हाला कष्ट हे आजपासून आणि आत्तापासून नक्कीच करायला लागतील आणि ते कोणालाच चुकले नाही. ते सर्वांनाच करायला लागतात आणि सर्वांना 24 तास मिळालेले असतात. त्यात तुम्हालाच काम करायचे आणि त्यांना पण काम करायचे. मग तुमच्यामध्ये किती क्षमता आहे काम करण्याची हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर आहे. म्हणून तुम्ही सर्वार्थाने आणि तुम्ही पूर्णपणे कामाला लागून काम केलं पाहिजे आणि मनापासून काम केलं पाहिजे. नक्कीच देव तुमच्या सोबत आहे एवढं मात्र खरं आहे. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ही मालमत्ता कुणी इथे सोडून जात नाही आणि कुणाला आयत्याने भेटत नाही. म्हणून ज्याला भेटते त्याने माजू नये आणि ज्याला भेटत नाही ना त्याने पण माजू नये, एवढं लक्षात ठेवावं. गर्व करू नये आणि गर्वाचे घर हे नेहमी खाली असते एवढे मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि निमूटपणे तुम्ही देवाने सांगितलेले काम केले पाहिजे. स्वामी सांगत आहेत, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडी वाकडी सेवा होत असेल ना ती मला मान्य आहे आणि तू जरी माझे फक्त नामस्मरण जरी केले ना तरी मला मान्य आहे. फक्त तू ते मनापासून कर आणि जी लोक माझी मनापासून भक्ती करतात आणि सेवा करतात ना त्यांना मी त्या भक्तीचा मेवा नक्कीच देणार आहे आणि नक्कीच त्यांच्या संकटात मी त्यांच्या सोबत उभा राहणार आहे, एवढे मात्र खरे आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की नक्कीच तुम्ही वाईट होत असता. म्हणून गरजेपुरता जे तुमच्या सोबत आहेत त्यांच्या सोबत कधीच राहू नका आणि कधीही त्यांच्या मागे मागे फिरू नका. म्हणून गरजेमध्ये जे कामाला येतात त्या लोकांसोबत राहायला शिका. ध्येय साध्य करणे किती कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असे काहीच होत नाही आणि मग तुम्हाला सर्व काही शक्य होते. कारण एवढी मोठी स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असताना आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. मग असं आपल्याला समजून घ्यायला हवं आणि आपण अशा व्यक्तींना समजायला हवं आणि त्यांना ओळखायला हवं. म्हणून लोक तुम्हाला भरपूर काही जीवनात शिकवून जातील, फक्त तो धडा तुमच्या लक्षात असायला हवा आणि तो तुम्ही निमूटपणे तू ऐकायला हवा आणि तो धडा शिकायला हवा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी
त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त आपले स्वामी समर्थच आहे आणि त्यांच्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांच्यावरचा विश्वास कधीच आपल्याला कमी करून घ्यायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो आणि त्या व्यक्तीला या जगात कुणीच थांबवू शकत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. आणि त्याला चांगल्या कर्माचे फळही त्याला मिळणार आहे, एवढे मात्र खरे आहे. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास आपला वाढत असतो. म्हणून चुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही काही विचार नाही करत असाल तरी तुम्ही चालेल, पण तुम्हाला त्यातून पुढे शिकायला नक्कीच मिळणार आहे आणि अनुभव तुमचा वाढणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण कोणासाठी काय केलंय, एक वेळ या गोष्टीचा विसर पडला ना तरी आपल्याला चालेल, पण आपल्यासाठी कुणी काय केलंय या गोष्टीचा विसर मात्र कधीच आयुष्यात पडू देऊ नका. आणि एवढं तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही आपल्या आयुष्यात संपलाय, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून तुम्ही हाक नक्कीच दिली पाहिजे. पहा, जे संपलं आहे ते परत नक्कीच येईल आणि स्वामी तुम्हाला ते मिळवून देतील, कारण स्वामींचा हात आपल्या पाठीशी असाच कायम राहतो आणि ते आपल्या पाठीशी नेहमी असतात आणि ते आपलं सर्व काही ऐकत असतात. फक्त त्यांना सांगायची आपल्याला गरज असते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच नक्कीच जन्म घेत असते व माणुसकी जिथे जन्म घेते ना तिथे परमेश्वराचे वास्तव निश्चित असते आणि परमेश्वर जिथे असतो तिथे सर्व काही सुख, समाधान आणि निरोगी असतात आणि सर्व काही ऐश्वर्य संपन्न त्यांना मिळत असतं. म्हणून स्वामींची सेवा करायला विसरू नका आणि स्वामी तुम्हाला मेवा हा नक्कीच देतील. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा, त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका आणि त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची मला ताकद द्या आणि त्यांना 2 हात करायची मला तुम्ही नक्कीच संधी द्या आणि ती ताकद माझ्यामध्ये निर्माण करा. स्वार्थ खूप प्रबळ असतो, म्हणूनच कधी कधी मित्र शत्रू बनत असतो तर कधी कधी शत्रू आपण मित्र बनत असतो. म्हणून स्वार्थ तुम्ही नक्कीच साधला पाहिजे, पण तो चांगल्यासाठी आणि चांगल्या गोष्टीसाठी. वाईट गोष्टीसाठी नक्कीच कधी स्वार्थ साधू नका. स्वामी म्हणत आहेत, मूर्ख बनत राहा, नाती टिकून राहतील. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात आवाज उठवाल ना त्या दिवशी नाती नक्कीच तुटतील आणि ते नाती मग तुम्ही जपवून शकणार नाही. म्हणून चुकीचं असेल तरी काही लोक भरपूर काही सहन करत असतात, कारण त्यांना नाती जपायची असतात. कर्म म्हणतो कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचे तरी भले करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल आणि मग म्हणून तुम्ही कर्म हे कधीही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या मनाने केले पाहिजे, एवढं मात्र निश्चितच लक्षात ठेवा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपत असतो आणि तो जर हातावर पडला ना तर तो अगदी चमकत असतो, पण शिंपल्यात पडला तर त्याचा नक्कीच मोती होतो आणि थेंब तोच असतो, पण फक्त एवढा सोबतीचा त्याचा फरक असतो आणि तो कोणासोबत राहिला याचा फरक त्यात पडत असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबतच तुम्ही ठेवली पाहिजे आणि चांगल्या लोकांसोबतच तुम्ही सोबत केली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही तुमच्या जीवनात शिकलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे आणि कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे आपली अनुभूती आहे. म्हणून माणसाप्रमाणे तुम्ही नक्कीच वागले पाहिजे आणि माणुसकी ही जपली पाहिजे. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एक चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. म्हणून आपण कधीही वागताना आणि बोलताना विचार करून बोलले पाहिजे आणि विचार करून वागले पाहिजे, एवढे मात्र निश्चित आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार नक्कीच केला पाहिजे, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि आनंदाने ते दिवस आपण घालवणार आहे. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात आणि त्यांच्यासोबत देव कायम टिकून असतो आणि देव त्यांना कोणत्याही संकटात साथ देत असतो. फक्त तुम्ही दुसऱ्यांच्या सुखासाठी लढले पाहिजे
कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते तर त्याचे संस्कार असतात आणि त्याला ते संस्कार जन्मताच मिळालेले असतात. म्हणून त्या संस्कारापोटी तो आपले शब्द बोलत नसतो आणि आपल्याला काही बोलत नसतो आणि वाईट साईड विचार करत नसतो. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरता मर्यादित आहेत आणि त्यांना नक्कीच वाईट दिवस येणार आहेत. म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. स्वामी आहेत बघण्यासाठी. स्वामी सर्व काही बघतील आणि सर्व काही समजून घेतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कुणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो आणि मग ते वाईट क्षण त्याला आठवले की त्याला रडू येतं आणि मग तेव्हा देवाच्या दरबारी तो दुसऱ्यांसाठी वाईट साईड मागत असतो. म्हणून तसं तुम्ही कधीही करू नका आणि कधीही कुणाचे वाईट करू नका, नाहीतर देवही तुम्हालाही तसेच दिवस आणल्याशिवाय राहणार नाही. कारण एक कर्म आहेत हे इथेच फेडावे लागतात आणि इथेच सर्व काही आपल्याला देवाच्या दारी द्यायला लागतं. चुका स्वीकारल्या ना की त्या कमी होत असतात मित्रांनो, आणि लपवल्या ना की त्या वाढत असतात. म्हणून चुका नक्कीच तुम्ही स्वीकारा. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे ना हे समजून पण त्याच रस्त्याने तुम्ही चालत आहात ना तर ते नक्कीच चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. एवढे मात्र जीवनात एकदम खरं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका आणि देवाची भक्ती अजिबात करू नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून आपण मंदिरात गेलं पाहिजे आणि देवाचे धन्यवाद मानले पाहिजे की देवा तुम्हाला एवढे चांगले शरीर दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले आणि 1 तोंड दिले, 2 कान दिले. मला ऐकण्यासाठी तू एवढा भारी कान दिलेस आणि बघण्यासाठी हे जग एवढे छान डोळे दिलेस. त्यासाठीही तुम्ही देवाला धन्यवाद केलं पाहिजे, कारण तेही कोणाच्या तरी नशिबात नाही आणि त्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. एवढं लक्षात घ्या. तुमच्याकडे जे आहे ते अति मौल्यवान आहे. त्यासाठी कोणीतरी कुठेतरी लढत आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही खूप चांगलं जीवन जगत आहात अशा आशेने तुम्ही जीवन जगलं पाहिजे आणि देवाचे दररोज तुम्ही धन्यवाद केलं पाहिजे की धन्यवाद देवा, मला तू एवढं सगळं काही दिलं आणि त्यासाठी मी तुझा आभारी आहे. चूक झाली ना की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली ती कशी सुधारावायची हे सांगणारे फार कमी असतात जगामध्ये. मग समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागलं पाहिजे. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून नक्कीच तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले राहिले पाहिजे. एक लक्षात घ्या, तुमच्यासोबत सर्व काही चांगलं होईल, फक्त तुम्ही चांगल्या मनाने या जीवनात वावरले पाहिजे आणि चांगलं म्हणून चांगलं तुम्ही केलं पाहिजे. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात बरं, पण कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे तुम्हाला मन असावे लागते आणि तुमचे मन हे आभाळा एवढे असावे लागते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही कमीपणा घेऊ नका आणि कमीपणा तुम्ही वाटून घेऊ नका. एवढं लक्षात घ्या, कारण तुमचा जो लढा आहे तो लढण्यासाठी स्वामी भक्कम आहेत आणि स्वामी तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्या सोबत राहा आणि स्वामींना भजा, स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येण्या. म्हणून तुम्ही तुमच्या देहाचे मंदिर करा असे स्वामी म्हणत आहेत आणि तुमच्या देहामध्ये आणि कणाकणामध्ये स्वामी समर्थांचा वास हवा. तेव्हाच स्वामी समर्थ आपल्या भेटीला येतात आणि आपल्या संकटात धावून येतात. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्य करण्याचा आणि कर्माचा मालक बना. काही नाही जमलं ना तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि जीवनात भरपूर काही गोष्टी तुम्हाला न मागताच मिळतील आणि स्वामी सर्व भक्तांवर आपली कृपा नेहमी चांगल्या प्रकारे करत असतात आणि चांगल्या मनाने करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे, मनासारखं घडायला भाग्य लागत असतं आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा ज्ञान असायला लागतं आणि ते ज्ञान फक्त स्वामींच्या चरणी राहून येतं आणि स्वामींच्या भक्तीत राहून येत असतं. एवढं मात्र निश्चित आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी, तुझा देव आहे तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम तोच राम, दत्तधाम तोच आहे आणि तोच आपला स्वामी समर्थ, स्वामी राया आपल्या पाठीशी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आपल्याला दर्शन देतात, मग ते मानव रूप असो, देवरूप असो की पशु पक्षी रूप असो, कशाही रूपात
स्वामी आपल्याला दर्शन देतील, पण ते आपण समजून नक्कीच घेतलं पाहिजे. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता निश्चितच आहे. किती माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस तुम्हाला ते खाली करावंच लागणार आहे. म्हणून कशाचाही गर्व करू नका आणि कुणाला वाईट नजरेने बघू नका आणि वाईट नजरेने त्याच्यासोबत वागू नका. एवढं मात्र निश्चित करा. आयुष्याचं उघडणार प्रत्येक पान कोरं असतं बरं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही पानं कोरी असली आणि कितीही तुम्ही काहीही लिहिलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, कधीच कुणाचे वाईट लिहू नका आणि कधीच कुणाचे वाईट सोचू नका. एवढं मात्र निश्चितच करा. देव तुमच्या पाठीशी नक्की राहील. भले तुम्हाला काही मिळो वा न मिळो, पण कुणाचे वाईट करण्याचा तुम्ही स्वतःच्या मनामध्ये धाक तर नाही ठेवाल आणि स्वतःच्या मनामध्ये तुम्हाला कशासाठी कमीपणा वाटणार नाही. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा आपल्याला कळत असते की आपले कोण आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला यश मिळो ना मिळो, पण तुम्हाला लोक सुद्धा कळून जातील की लोक कसे असतात आणि लोक कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून आपण त्यांच्याप्रमाणे आपण झाले नाही पाहिजे. आपण निश्चिंत राहा. स्वामी त्यांचा नक्कीच बदला घेतील आणि स्वामी त्यांना बोध नक्कीच देतील. जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात ना, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ते समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि म्हणूनच तुम्हीही अशी वृत्ती ठेवली पाहिजे आणि नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये ठेवा. आणि मग बघा तुम्हाला कशा आनंदाचे दिवस येतात आणि तुम्ही सुखी होऊन जातात. स्वामी म्हणत आहेत, दुसऱ्याची भरलेली जोळी पाहून रिकामी जोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल. असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. म्हणून एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात आणि कुणीही गरीब माणूस कधीही तो दुःखी नसतो. ते माणसंही भरपूर समाधानी असतात. एवढं लक्षात घ्या. आणि ज्याच्या घरामध्ये भरपूर मालमत्ता धन दौलत असते पण ते दुःखी सुद्धा असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून जेथे सुख समाधान तेथे स्वामींची मूर्ती नक्कीच असते आणि स्वामींची इच्छा असली तर ते आपल्या जवळ नक्कीच असतात. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल ना अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल ना अशी संगत आयुष्यात नक्कीच लाभली ना तर जगण्यातील रंगत अगदीच वाढत असते आणि जगण्यातील रंगत वाढली की मग सर्व काही चांगलं होत असते. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून स्वामींनी आपल्याला तेवढं करण्याची संधी दिली आहे आणि आपल्याला 2 हात दिले आहे, 1 तोंड दिले आहे. मग आपण सुखाने खाऊ शकतो. पण यासाठी सुद्धा काही लोक लढत आहेत. म्हणून आपल्याला जे दिलं आहे त्यासाठी स्वामींना नक्कीच तुम्ही धन्यवाद केले पाहिजे. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते. पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं आणि त्या वेळेतच आपण ते सुख अनुभवायला हवं होतं. जीवन जगताना जगाचा जास्त विचार तुम्ही अजिबात करू नका. कारण जग ज्यांच्याकडे काही नाही ना त्याला हसत असतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे ना त्याच्यावर जळत असतं. म्हणून जगाकडे बघून तुम्ही तुमच्या जीवनाचा सल्ला कोणाकडून घेऊ नका. तुमच्या मनाने तुम्ही सल्ला घ्या आणि तुमच्या मनाने तुम्ही जगलं पाहिजे. एवढं मात्र निश्चितच तुम्ही केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, देव कधीच कोणाचे वाईट अजिबात करत नाही. पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही जर कोणाचे वाईट कराल ना तर देव तुमचं वाईट केल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते तुम्ही जेवढं वाईट केलंय ते व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कोणाला सोडत नाही. आणि कर्म तर तुम्हाला इथेच फेडावे लागतील. म्हणून कर्म करताना सुद्धा अगदी विचार करून करा आणि एवढाच विचार तुमच्या मनात आला पाहिजे. कोणाच्याही वाईट परिस्थितीवर नक्कीच तुम्ही हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने तुम्ही कधीच पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट असो प्रत्येकाचे नक्कीच ते दिवस बदलत असतात आणि नक्कीच त्याला चांगले दिवस येत असतात. म्हणून त्याच्या वाईट दिवसांवर कधी हसू नका आणि कधी त्याला कमजोर समजू नका. एवढी मात्र चुकी तुम्ही कधीच करू नका. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला आपल्याला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्याला स्वामी समर्थांनी दिली आहे आणि स्वामी समर्थच आपल्या पाठीशी आहेत एवढं मात्र निश्चित आहे. संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे. तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच ऐल तोच पैल
आधी अंत तोच आहे आणि तो फक्त आपले ते स्वामी समर्थ आहेत आणि ते आपल्या कायम पाठीशी असतात आणि ते आपल्याला सर्व काही बोध देत असतात. एवढं मात्र निश्चित आहे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा खरंच आहे राम रे, आनंदाचे धाम रे त्याचे गाऊ वाचे नाम रे. आणि असेच स्वामींचे नाम आपण जपत राहिले पाहिजे आणि स्वामींची भक्ती नक्कीच चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने आपण केली पाहिजे. आणि कधीच कोणाचा छळ आपण केला नाही पाहिजे आणि कधीच कोणासोबत वाईट वागले नाही पाहिजे. एवढे फक्त आयुष्यात करा आणि कधीच कोणाला तुम्ही वाईट नजरेने बघू नका. नक्कीच तुम्हाला चांगल्याची भावना येईल आणि चांगले तुम्ही जगू लागाल, एवढं मात्र निश्चितच आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम आहे. फक्त स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींचं गुणगान करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात जगत असताना नक्कीच तुम्ही कामासाठी टाळाटाळ करत असतात आणि आजचं काम हे उद्यावर ढकलत असतात. पण मग त्यामुळे तुम्हालाच भरपूर काही त्रास होत असतो आणि भरपूर काही इजा ही तुम्हालाच होत असते आणि तुमची कोणतीच कामं पूर्णपणे पार पडत नाही. त्यासाठी भरपूर काही तुम्हाला उपाय करायचे आहेत आणि त्यामध्ये अवघड काम तुम्ही शोधलं पाहिजे, पण फार कठीण नको. स्कॅपर यांची कार्यपद्धती सांगते की असं एखादं काम शोधा जे आपण पूर्ण करू शकतो, पण जे थोडंसं अवघड आहे आणि आपल्या आराम सीमेच्या थोडंसं बाहेरच आहे. प्रत्येक कामाचे किंवा खेळाचे काही ठराविक नियम असतात आणि आपल्याला त्या नियमांच्या आधारेच ते खेळ खेळावे लागतात. तसंच ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही कौशल्यांचीही आवश्यकता असते. पण जर आपल्याकडे असलेल्या कौशल्यांच्या तुलनेत समोरचं काम फारच थोडं आणि सोपं असेल तर आपल्याला ते काम करताना कंटाळा येऊ शकतो. फार सोपी कामं आळसाला आमंत्रण देतात. या विरुद्ध जर आपण अशक्य कामं घेतली आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि कौशल्य आपल्याकडे नसतील तर आपण ते काम मध्येच सोडून देण्याची शक्यता जास्त असते आणि असं झाल्यामुळे कामही होत नाही आणि निराशाही येते. पुन्हा नवीन काम सुरू करताना उमेदही मिळत नाही आणि या दोन्हींचा सुवर्ण मध्य गाठणं ही यामागची मूळ संकल्पना आहे. आपल्या आवाक्यातलं पण थोडंसं अवघड ध्येय ठरवणं, ज्यामुळे आपल्याला प्रेरणाही मिळेल आणि आव्हानात्मकही वाटेल. याचा अर्थाने अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणतात की कधी कधी मी माझ्या क्षमतेपेक्षाही चांगला लिहितो. मग काम करत असताना आपण कायम आव्हानांना सामोरे जात राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. आणि ब्रेस्टलेन रसेल याविषयी त्यांचं मत सांगताना म्हणतात की जर तुम्हाला जास्त वेळ एकाग्रतेने काम करायचं असेल तर तुमचं काम थोडंसं कठीणच असायला हवं. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुमच्या पुढच्या कामाच्या वेळी नवं सॉफ्टवेअर शिका आणि जर तुम्ही प्रोग्रामर असाल तर नवीन लँग्वेज शिका. तुम्ही जर डान्सर असाल तर आजपर्यंत लोकांना कठीण वाटलेली एखादी स्टेप तुमच्या नव्या डान्समध्ये बसवा. दरवेळेला तुमच्या कामामध्ये असं काहीतरी जोडा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरामसीमा तोडायला नक्कीच मदत होईल आणि तुम्ही भरपूर मोठं काम नक्कीच करू शकाल. आता वाचण्यासारख्या लहानशा कामामध्येही काही नियम पाळावेच लागतात. त्यासाठीही काही गुणांची आणि ज्ञानाची आवश्यकता असतेच. जर आपण क्वांटम मेकॅनिक्स फॉर स्पेशल फिजिक्स या पुस्तकाचं वाचायला घेतलं ना तर आपल्या फिजिक्स विषयी काही माहिती नसेल तर आपण काही मिनिटांमध्येच ते पुस्तक खाली ठेवू. आणि याचप्रमाणे आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये मांडलेल्या गोष्टीविषयी सर्वच माहिती असेल तरीही आपल्याला ते पुस्तक वाचताना कंटाळा येतो. तेच जर आपल्या ज्ञानाला आणि क्षमतेला साधेसं पुस्तक आपण वाचायला घेतलं आणि जर ते आपल्या बुद्धीला चालना देणारं असेल तर आपल्याला वाचताना जास्त आनंद मिळतो आणि आपण फ्लोमध्ये जातो आणि आनंद आणि समाधानच आपण आपल्या एकेकाईच्या मार्गावर असल्याची पावती आहे. आता सोपं, आव्हानात्मक, आपल्या क्षमतेच्या बाहेरचं, मग तुम्ही त्यासाठी आळस नाही केला पाहिजे आणि नक्कीच त्याची काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही यासाठी काय करा की स्पष्ट आणि पक्क ध्येय ठरवा. नियंत्रित पद्धतीनं खेळले जाणारे व्हिडिओ गेम्स आणि सापशिडी, लुडो सारख्या खेळांमध्ये किंवा मैदानी खेळांमध्ये फ्लो प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. याचं कारण म्हणजे त्या खेळांचा हेतू स्पष्ट असतो. ठरवलेल्या नियमांचं पालन करत तुमच्या शत्रूला हरवणं किंवा तुमचे स्वतःचेच आधीचे रेकॉर्ड तोडणं हे ध्येय असू शकतं. दुर्दैवाने या खेळांमध्ये हेतू जितका स्पष्ट असतो तितका तो जीवनातील इतर ठिकाणी नसतो. आता बोस्टन कन्सल्टिंग
ग्रुपने केलेल्या एका सर्व्हेमध्ये जेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या बॉस विषयीच्या तक्रारी सांगायला सांगितल्या, तेव्हा मल्टीनॅशनल कंपन्यांमधील सर्वात जास्त प्रमाणात आलेली पहिल्या क्रमांकाची तक्रार हीच होती की आमचे बॉस टीमला मिशन स्पष्टपणे सांगतच नाही आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांना नक्कीच काय करायचं असतं हेच माहिती पडत नाही. आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खरं तर काय होतं की प्रत्येक ठिकाणी मोठ्या पडद्यावरील लोकच प्लॅनिंग, स्ट्रॅटर्जी आणि अशाच कितीतरी गोष्टींमध्ये अडकलेले असतात, कारण त्यांच्याकडे स्पष्ट आणि पक्क ध्येय नसतं. हे म्हणजे समुद्रात सफरीला जाताना नकाशा असणं पण कुठं पोहोचायचं हे ध्येय माहीत नसण्यासारखंच आहे. नकाशा असण्यापेक्षा होकायंत्र असणं जास्त महत्त्वाचं असतं आणि जे आपल्याला योग्य दिशा दाखवतं. आणि MIT मीडिया लॅबचे डायरेक्टर जोई इटो नेहमी नकाशापेक्षा होकायंत्र चांगलं हा सिद्धांत सांगतात आणि त्यांच्या मते या अनिश्चित जगामध्ये होकायंत्रच आपल्याला जास्त मदत करू शकतं. आणि व्हिलशाप हाऊ टू सर्व्हाइव्ह आवर फास्टर फ्युचर या त्यांच्या पुस्तकामध्ये ते आणि जेफ होवे असं लिहितात की या अनिश्चित आणि सतत बदलणाऱ्या जगामध्ये नकाशा तुम्हाला अशा एखाद्या ठिकाणी नेऊ शकेल जी जागा चांगली असू शकते, पण तिथे पोहोचणं निरर्थक आणि खर्चिक ठरू शकतं. पण जर होकायंत्र असेल तर हे तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईल. आणि याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कुठं जायचं आणि हे ठरवताना याच यात्रा सुरू करावी. याचा खरा अर्थ असा आहे की जरी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सरळ नसला तरी तुम्ही अशा मार्गाने जा जो कमीत कमी कष्टात आणि कमीत कमी वेळात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. आणि कुठल्याही व्यवसायामध्ये अभ्यास करताना तसे एखादं सर्जनशील काम करताना त्या कामामधून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे निश्चित तुम्ही ठरवलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. माहिती असणं तुम्हाला नक्कीच गरजेचं असतं. हे पक्क करण्यासाठी काम सुरू करण्याच्या आधीच आपण स्वतःला खालील प्रश्न विचारू शकतो. आणि ते कसे की आज मला दिवसामध्ये काय साध्य करायचं आहे आणि पुढच्या महिन्यात प्रकाशित होणाऱ्या लेखासाठी मी आज किती शब्द लिहिणार आहे आणि माझ्या संघाचं, टीमचं या वेळेचं मिशन काय आहे आणि जर मला हे एका आठवड्यात पूर्ण करायचं असेल तर मला कोणत्या वेगाने काम करावं लागेल. आणि फ्लो प्राप्त करण्यासाठी स्पष्ट ध्येय असणं नक्कीच आवश्यक आहे. पण जेव्हा आपण कामाला लागतो ना तेव्हा ते ध्येय बाजूला ठेवून झोकून काम कसं करायचं हे आपल्याला माहिती असलं नक्कीच पाहिजे. एकदा यात्रा सुरू झाली की मग ते ध्येय मनात ठेवलं पाहिजे, पण त्याचा सारखा जप करण्यासाठी किंवा त्याच्या मोहात पडण्याची गरज नाही. जेव्हा ऑलिम्पिक मधील खेळाडू गोल्ड मेडलसाठी खेळतात ना तेव्हा त्यांच्या मनात 24 तास हाच विचार असणं स्वाभाविक आहे. ते मेडल किती आकर्षक आहे याची त्यांना कल्पना असतेच, पण त्यांना सगळेच विचार सोडून वर्तमानामध्ये जगावं लागतं आणि त्यांना फ्लोमध्ये यावंच लागतं. तर त्यांचं लक्ष विचलित झालं आणि मी पालकांना गोल्ड मेडल किती अभिमानाने दाखवत असेन असा विचार ते करायला लागले. आणि माझ्या मित्रांना मेडल दाखवताना मला कसं वाटेल, त्यांना कसं वाटेल हा विचार जरी मनामध्ये आला तरी कदाचित स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या क्षणी तो घातक ठरू शकतो. आणि इतका चांगला विचारही त्यांच्या हारण्याचं कारण बनू शकतो. लेखकांच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेळा घडते. समजा एखाद्या लेखिकेला एक कादंबरी लिहायची आहे आणि ती कादंबरी तिला 3 महिन्यामध्ये लिहून पूर्ण करायची आहे. यामध्ये ध्येय स्पष्ट आहे, पण लेखिकेला इतरच कित्येक गोष्टींचा मोह आवरता येत नाही आणि ती रोज सकाळी उठल्यावर पहिला विचार हाच करते की मला कादंबरी लिहायची आहे. पण दुसऱ्याच मिनिटाला ती पेपर वाचायला लागते आणि घरातील आवराआवर करायला सुरुवात करते. असा तो दिवस निघून जातो आणि रोज संध्याकाळी तिला निराशा येते आणि ती पुन्हा दुसऱ्या दिवशी जोरदार सुरुवात करायची असं ठरवते आणि कादंबरी लिहायचं पक्क करते. दिवस, आठवडे, महिने निघून जातात तरीही लेखकीने कागदावर काहीच उतरवलेलं नसतं. आणि सगळं टाळायचं असेल तर पहिलं काम तिने हेच केलं पाहिजे की कागद पेन घेऊन बसणं आणि कागदावर पहिला शब्द लिहिणं, त्यानंतर दुसरा, मग तिसरा. आणि तिने एकदा कधी कादंबरी बरोबरच्या प्रवासाला सुरुवात केली तर तिचा एकेकाळी निश्चितच पूर्ण होईल. आणि एकदा का तुम्ही पहिली छोटी छोटी पावलं उचलली आणि पहिल्या पायऱ्या पार केल्या की मग आपोआपच तुमची चिंता आणि काळजी नाहीशी होते आणि मग तुम्हाला ती प्रसन्न अशी फ्लोची अवस्था आवडते आणि सापडते. मग आपोआपच त्या फ्लोमध्ये आनंदाने तुम्ही ते काम पूर्ण करता. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, आनंदी माणसाला वर्तमानात इतकं समाधान मिळतं की त्याला भविष्य काळाच्या विचारांमध्ये रममान होण्याची गरजच पडत नाही. अस्पष्ट ध्येय
स्पष्ट आणि कार्यप्रणाली ठरवलेलं ध्येय, योग्य कार्यप्रणाली सोडून ध्येयाच्या मागे धावणं, संभ्रम, अनावश्यक कामांमध्ये वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय, मानसिक ब्लॉक. नक्कीच तुम्हाला काम करायचे सोडून ध्येयाच्या मोहातच राहणं आणि मानसिक ब्लॉक तुमच्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून तुम्ही एकाच ध्येयावर लक्ष नक्कीच केंद्रित करा. आणि आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे एका मोठ्या समस्येला आपण सामोरे जात आहोत, आणि ती म्हणजे या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मन सारखं विचलित होत असतं आणि त्यामुळे कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करणंच कठीण होऊन बसलं. आणि हे ईमेल लिहिताना आपण एका बाजूला यूट्यूबवरील व्हिडिओ ऐकत असतो, तेवढ्या चॅटिंगचा मेसेज पॉपअप होतो आणि आपण त्याला उत्तर देतो. त्याच वेळी खिशामधील स्मार्टफोन कसलं तरी नोटिफिकेशन देतो आणि त्याला उत्तर दिलं की परत आपण कम्प्युटरकडे वळतो आणि फेसबुकमध्ये व्यस्त होतो. या सगळ्यात 30 मिनिटं निघून जातात आणि आपण ईमेल लिहित होतो हेच आपण विसरून जातो. मग अचानक लक्षात येतं की जो ईमेल लिहायचा होता तो अजून तसाच आहे. घरामध्ये सुद्धा टीव्ही पाहत पाहता लोक जेवत असतात आणि शेवटच्या घासापर्यंत लोकांना हेच कळत नाही की भाजी चांगली झाली होती की नाही. लोकांना असं वाटतं की एकाच वेळी अनेक कामं केल्यामुळे आपला वेळ वाचतो, पण शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं आहे की याचा उलटच परिणाम होतो. आणि मग जे लोक मल्टीटास्किंग मध्ये माहीर असल्याचा दावा करतात ते लोक सुद्धा फार कार्यक्षम नसतात. खरं तर त्यांची कार्यक्षमता इतरांपेक्षाही कमी असते. आपला मेंदू एका सेकंदाला लाखो प्रकारची माहिती आत घेऊ शकतो, पण तो फार थोड्या माहितीवरच काम करू शकतो. जेव्हा लोक म्हणतात की मल्टीटास्किंग करत आहोत, आणि तेव्हाच खरं तर ते सारखं एका कामामधून दुसऱ्या आणि दुसऱ्या कामामधून तिसऱ्याला उड्या मारत असतात. आणि दुर्दैवाने आपण कम्प्युटरसारखी लगेचच कामातील अदलाबदली स्वीकारू शकत नाही. याचा परिणाम असा होतो की कोणतंही काम एक काम चांगलं न होता आपण फक्त कामांची अदलाबदली करण्यातच आपली सगळी ऊर्जा घालवत असतो आणि नक्कीच आपण प्रयत्न सोडत असतो. एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं ही फ्लो मिळवण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. आणि स्कीजेन मलाही यांच्यामध्ये कोणतंही काम एकाग्र चित्ताने करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता असते: कामाला पूरक वातावरण आणि आपण काय करत आहोत याविषयी आपल्याला असलेली खात्री. तंत्रज्ञानाने खरंच क्रांती केली आहे. जोपर्यंत ते आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत ते महान चमत्कार आहेत, आणि पण जेव्हा आपण त्यांच्या ताब्यात जातो तेव्हा तेच त्रासदायक ठरतं. समजा तुम्हाला एखाद्या विषयावर शोधकार्य लिहायचं आहे आणि यासाठी तुम्ही कम्प्युटर समोर बसता आणि गुगलवर माहिती शोधायला लागता, त्यांचं संकलन करायला लागता. पण जर तुमचं स्वतःवर नियंत्रण नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या विषयावर शोधकार्य करायचं सोडून इतरच माहितीची आणि वेबसाईटच्या मागे तुमचा वेळ वाया घालवाल. म्हणजे जे तंत्रज्ञान तुम्हाला मदत करू शकतं आणि करत होतं त्याच्या तंत्रज्ञानाने तुम्हाला तुमच्या कार्यापासून दूर केलं. आणि या शास्त्रज्ञाने असं सिद्ध केलं आहे की आपण जर आपल्या मेंदूला सारख्या एका कामामधून दुसऱ्या आणि पुन्हा पहिल्या कामामध्ये गुंतवायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये वेळ वाया जातो आणि चुका होतात, आणि आपण जे करतो ते आपल्या फारसं लक्षातही नक्कीच राहत नाही. म्हणून स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये क्लिफोर्ड इव्हार नास यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर ते असं म्हणाले की आजची पिढी मल्टीटास्किंगच्या आजाराने ग्रासलेली आहे. त्यांनी काही विद्यार्थ्यांचा अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ते एकाच वेळी जितकी कामं करतात त्या आधारावर गटामध्ये विभागलं. आणि जी मुलं मल्टीटास्किंग मध्ये व्यसनाधीन होती ती एकाच वेळी कमी कामात कमी 4 प्रकारची कामं करत होती. आणि जशी वही नोंदीमध्ये नोंदी घेणं, पुस्तकं वाचणं, आणि मग त्यांची वेळी गाणी ऐकणं आणि स्मार्टफोनवर मेसेजना उत्तर देणं, ही 4ही कामं ते एकत्र करत असतात. आणि कधी कधी तर हे सगळं करत असताना ते ट्विटही बघत असतात. मग त्या 4ही गटातील लोकांना आता एक प्रयोग करायला सांगितलं गेलं. त्यांच्या एका स्क्रीनवर काही लाल काही निळे बाण दाखवले गेले आणि त्यांची संख्या मोजायला सांगितली. पहिल्यांदा सगळ्याच मुलांनी एकदम अचूक उत्तर दिलं. त्यांना तसं करताना कोणाचाही त्रास झाला नाही. पण जशी निळ्या बाणांची संख्या वाढवली, लाल बाणांची संख्या तेवढीच ठेवली गेली, फक्त त्यांची जागा बदलण्यात आली. तेव्हा ज्या मुलांना मल्टी टास्किंगची सवय होती त्या मुलांना इतर मुलांपेक्षा बाण मोजायला जास्त त्रास झाला. याचं कारण असं की त्यांच्या मेंदूला मुख्य कामाबरोबरच इतर कामावरही लक्ष केंद्रित करायची सवय लागली होती. त्यांना तसं प्रशिक्षणच मिळालं होतं, ज्यामुळे तेव्हा निळ्या बाणांची संख्या वाढवली गेली तेव्हा त्यांचं मन विचलित झालं. आणि या प्रयोगामुळे लाल बाणांकडे दुर्लक्ष करून निळ्या बाणांची संख्या मोजणं हे मुख्य काम होतं. पण एखादं काम
महत्त्वाचं आहे की नाही हे न बघता फक्त सगळ्याच कामांकडे लक्ष देण्याच्या मल्टीटास्किंगच्या सवयीचा त्या मुलांना तोटा झाला. आणि अजून एका सर्वेक्षणाच्या वेळी निघालेल्या निष्कर्षामध्ये असं सिद्ध झालं की एकाच वेळी एकापेक्षा जास्त काम केल्यामुळे कार्यक्षमता 60% आणि IQ 10 पॉइंटने कमी होतो. आणि स्वीडिश काउन्सिल फॉर वर्किंग लाईफ अँड सोशल रिसर्च पुस्तकात एका शोधकार्यामध्ये 20 ते 24 वर्ष वयोगटातील मुलांवर अभ्यास केला गेला. त्यामध्ये असं लक्षात आलं की जी मुलं स्मार्टफोनच्या आहारी गेली आहेत ती कमी झोपतात आणि त्यांचा मित्रपरिवार कमी असतो. आणि अशा मुलांमध्ये निराशेचं प्रमाणही जास्त असतंच. म्हणून एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे एकाग्रता म्हणजे फ्लोची अवस्था लवकर प्राप्त होते आणि कार्यक्षमता जास्त असते. कामात नियंत्रणता आणि निरंतरता जास्त असते. चुका कमी होतात. शांत आणि ठामपणे काम करता येते. आपल्या बरोबरच्या लोकांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे आपला लोकांचा जास्त विश्वास बसतो आणि सर्जनशीलता वाढायला मदत नक्कीच होत असते. म्हणून मल्टीटास्किंग तुम्ही केली नाही पाहिजे. मल्टीटास्किंगमुळे एकाग्रता म्हणजेच फ्लो गाठणं अशक्य होतं. जरी जाणवलं नाही तरी कार्यक्षमता 60% कमी होते. गोष्ट लक्षात ठेवणं कठीण जातं. चुका होण्याची संभावना जास्त असते. आपला कामावरील ताबा सुटतो आणि अधिक शंका निर्माण होते आणि काम आपल्यावरच हावी झाल्याचा भास आपल्याला होत असतो. कायम फोन आणि इतर उपकरणं बघत बसल्यामुळे आपल्या भोवतालचे लोक दुखावले जातात आणि सर्जनशीलता कमी होते. मित्रांनो, आपल्या आणि फ्लोच्या मध्ये येणाऱ्या या आजाराला कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं? आपण मेंदूला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय कशी लावू शकतो? पुढे काही पायऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ज्याच्या मदतीने आपण जास्त एकाग्रतेने एखादं काम करू शकतो आणि एकेकाईच्या माध्यमातून फ्लो मिळवण्यासाठी मदत होते. झोपून उठल्यावर आता पहिल्या तासभर आणि झोपण्यापूर्वी 1 तास तुम्ही कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहू नका आणि कोणतंही महत्त्वाचं काम करताना तुमचा मोबाईल बंद ठेवा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता काही जणांना असं करणं चुकीचं वाटत असेल तर मोबाईल्स मधील अशा सुविधेचा फायदा घ्या ज्यामुळे अनावश्यक मेसेज, नोटिफिकेशन्स आणि टाळले जातील आणि आवश्यकता असेल तर तुमचे जवळचे लोक तुम्हाला संपर्कही करू शकतील. आठवड्यातील 1 दिवस, विशेषतः शनिवार किंवा रविवार, तंत्रज्ञानाचा उपवास दिवस म्हणून साजरा करा आणि वायफायची सुविधा नसलेल्या कॅफेमध्ये जा आणि दिवसभरातून एकदा किंवा 2दाच ईमेलला उत्तर द्या. ही वेळ आधीच ठरवून ठेवा आणि तेव्हाच एक काम करा. आता पोमोडोरो टेक्निकचा वापर करा. स्वतःसाठी पोमोडोरो म्हणजे टोमॅटो सारखे दिसणारे किचन टायमर घेऊन या आणि त्यामध्ये एक वेळ निश्चित करा आणि तेवढा वेळ फक्त एक काम निरंतरतेने करत राहा. टेक्निक असं सांगतं की तुम्ही 25 मिनिटं काम करा आणि 5 मिनिटं आराम करा. तुम्ही 50 मिनिटं काम आणि 10 मिनिटं आराम असंही विभाजन करू शकता किंवा किती वेळ ठरवता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही शिस्तप्रियतेने त्याचं पालन करता का हे महत्त्वाचं आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टींची कामाची सुरुवात तुम्ही नक्कीच करा आणि जेव्हा मन विचलित होत असते असं जाणवेल तेव्हा मनातला वर्तमानामध्ये येण्याची सवय लावा आणि माइंडफुलनेस किंवा इतर एखाद्या ध्यान पद्धतीचा उपयोग करा. चालणं, पोहणं यांसारख्या एखाद्या गोष्टींच्या मदतीने पुन्हा कामावर लक्ष तुम्ही केंद्रित करा आणि मन जास्त विचलित होणार नाही अशा जागी काम करा. आणि जर घरी अशी एखादी शांत जागा नसेल तर लायब्ररी, कॅफे सारखी जागा शोधा आणि जोपर्यंत तुमच्यासाठी आदर्श जागा मिळत नाही तोपर्यंत हा शोध चालूच ठेवा आणि प्रत्येक कामाची गटांमध्ये अनेक कामांप्रमाणे विभागणी करा. प्रत्येकाला त्यांची जागा आणि वेळ ठरवून द्या. म्हणजे तुम्ही जर एखाद्या मॅगझिनसाठी लेख लिहिणार असाल तर सकाळी घरामध्ये त्यासाठी नोंदी घ्या आणि दुपारी लायब्ररीमध्ये लिखाण करा आणि संध्याकाळी आरामात त्यावर संपादकीय काम करा. बिल पाठवणं, फोन करणं आणि ईमेल्स पाठवण्यासारखी दिनचर्येची कामं काही वेळ काढून एकदाच एकदम संपून टाका. आता जपानमधील फ्लो, आता हे टेक्निक टाकुमिस इंजिनियर्स, बुद्धिमान आणि ओटाकुस. टाकुमिस म्हणजे कलाकार, इंजिनियर, शोधकर्ते आणि ओटाकुस एनिम यांचे मंगाचे चाहते आणि यांच्यामध्ये कोणती समानता असते. त्या सर्वांनाच एकेकाईच्या माध्यमातून फ्लोमध्ये राहण्याचं महत्त्व पटलेलं असतं. आणि एक सर्वसामान्य संकल्पना अशी आहे की जपानमधील लोक कष्टाळू आणि कामाला समर्पित असतात. अर्थात तिथले काही लोक असं म्हणतात की आम्ही खरं तर एवढे कष्ट करत नाही, पण आम्ही जेवढं काम करतो ना त्यापेक्षा जास्त कष्ट करत आहोत.
असं समोरच्याला जाणवतं. ते काहीही म्हणत असले तरी त्यांची कार्यमग्नता आणि समस्या सोडवताना असणारी चिकाटी या दोन्ही गोष्टी असामान्य आहेत. जपानी भाषा शिकताना पहिला शब्द शिकवला जातो तो म्हणजे गंबारू, म्हणजे निश्चयपूर्ण प्रयत्न किंवा एखादं काम पूर्ण होईपर्यंत चिकाटीने काम करत राहणं. त्यामुळे जपानमधील लोक अगदी लहानात लहान कामामध्ये सुद्धा तनमन हरपून पछाडल्यासारखं स्वतःला झोकून देतात आणि तेथील निवृत्त आणि झाल्यानंतर डोंगरावरील शेतामध्ये काम करून भाताची देखभाल करणारे लोक असोत किंवा सुट्टीमध्ये कोमिनियासारख्या हे सर्व गोष्टी विकणाऱ्या दुकानांमध्ये काम करणारे कॉलेजचे विद्यार्थी असोत, तुम्हाला सगळ्या लोकांचं त्यांच्या कामाविषयी असलेलं प्रेम प्रकर्षाने जाणवेल. तुम्ही जर नहा, काना झावा आणि क्योटोमधील एखाद्या हस्तकलेच्या दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला जाणवेल की जपान म्हणजे हस्तकलेचा खजिना आहे आणि एकीकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असामान्य प्रगती करणाऱ्या जपानने त्यांची संस्कृती आणि हस्तकला यांचीही जपणूक केली आहे. आता कार्यमग्नतेचे फायदे: एकाग्र मन, वर्तमानामध्ये जगणं, चिंतामुक्त जीवन, काम करताना तासनतास कसे निघून गेले हे जाणवतही नाही आणि आपला ताबा आहे असं जाणवतं आणि आपण व्यवस्थित नियोजन करतो आणि आपण काय करत आहोत याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. आपलं मन सर्व अडथळ्यांवर आणि विचारांवर मात करून लक्ष्य साध्य करतं. आपला अहंकार नक्कीच गळून पडतो आणि आपण काम करतो या भावनेपेक्षा आपल्याकडून हे काम घडत आहे अशी भावना निर्माण होत असते. विचलित असल्याचे तोटे आहेत. आता विचलित मन, भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयीचे विचार मनात कायम फिरत असतात. आता आपल्या रोजच्या जीवनातील समस्या आणि आजूबाजूचे लोक यांच्या विषयीची काळजी आपल्याला असते आणि कामाचा एक एक मिनिट त्रासदायक आणि मोठा वाटतो. काम अपूर्ण राहतात किंवा इतर लोक आपल्या कामामध्ये अडथळा आणतात. तयारी न करता कामाची सुरुवात होते आणि कामात मध्येच अडथळे येतात आणि पुढे कसं जायचं हे कळतच नाही. शंका, काळजी आणि कमी आत्मविश्वासाने ग्रासलं जाणं, कंटाळवाणं आणि थकल्याची भावना येणं, अहंकार प्रत्येक वेळी कामाच्या आड येतो आणि निराशेचं कारण नक्कीच बनत असतो. झाल्यानंतर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही निराशा मिटवू शकता आणि पुढे तुम्ही काम करू शकता. आता टाकुमीची कला असते त्या लोकांकडे. जपानमध्ये टोयोटामध्ये काही असे कामगार आहेत ज्यांच्या हातामध्ये जादू आहे आणि ते त्यांच्या हाताने काही वस्तू बनवतात आणि हे लोक इतके कुशल असतात की त्यांच्या कामाला तोड नसते आणि त्यांची जागा इतर कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. काही ठराविक लोकांनाच ठराविक गोष्टी करता येतात आणि आजची परिस्थिती बघून असं वाटतंय की नवी पिढी या लोकांची जागा घेऊ शकणार नाही. टर्न टेबलची सुई ही अजून एक अशी गोष्ट आहे जी फक्त जपानमध्येच बनवली जाते आणि ज्या साधनांचा वापर करून ही सुई बनवली जाते त्यांचा कुशलतेने वापर करून सुई बनवणारे काही लोक शिल्लक आहेत आणि फार कमी लोक त्या मशीनचा वापर कसा करायचा ते जाणतात आणि ते लोक आता त्यांच्या वंशजांनाही शिकवण देत आहेत. आम्ही कुमानो या लहानशा गावामध्ये गेलो असताना आमची टाकुमीशी भेट झाली आणि मेकअपसाठी लागणारे ब्रश बनवणाऱ्या एका मोठ्या ब्रँडसाठी आम्ही तिथे फोटो शूटिंग करायला गेलो होतो आणि आम्ही गेल्या गेल्या पाहिलं तर समोरच एका मोठ्या जाहिरातीच्या फलकावर ससारखा मोठा प्राणी ब्रश घेऊन सगळ्यात स्वागत करत होता आणि ब्रश फॅक्टरी शिवाय गावामध्ये लहान लहान बगीचे आणि भाज्यांची शेती अशा कितीतरी आकर्षक गोष्टी होत्या. त्याचबरोबर तो परिसर कित्येक मंदिरांनी व्यापलेला होता. एका रांगेत बसून काम करणाऱ्या कित्येक लोकांचे आम्ही तासभर फोटो काढले आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं होतं. कोणी ब्रशच्या दांड्याला रंग देत होतं तर कोणी तयार ब्रशचे बॉक्स गाडीमध्ये भरत होतं. आम्हाला काही वेळातच लक्षात आलं की ते सगळी कामं चालली आहेत पण कोणी ब्रशमध्ये केस लावायचं काम करताना दिसत नाहीये. आम्ही याविषयी विचारणा केली आणि कित्येक जणांना विनंती केल्यानंतर एका कंपनीच्या अध्यक्षांनी हे काम कसं चालतं हे दाखवण्याची तयारी दर्शवली. त्यांनी आम्हाला फॅक्टरीच्या बाहेर बोलावलं आणि कारमध्ये बसायला सांगितलं. काही मिनिटांनी गाडी एका लहानशा घरापाशी आली आणि आम्ही पायऱ्या चढून वर गेलो. त्यांनी दरवाजा उघडला आणि आम्ही एका लहानशा खोलीमध्ये गेलो. त्या खोलीला बऱ्याच खिडक्या होत्या आणि त्यातून भरपूर नैसर्गिक उजेड आत येत होता आणि त्या खोलीच्या मध्यभागी एक महिला मुखवटा घालून बसलेली होती. आपण फक्त तिचे डोळेच बघू शकत होतो असा तो मुखवटा होता. आम्ही पाहिलं तर ती महिला ब्रशसाठी एक एक केस शोधण्यात मग्न होती. ती कात्री, कंगवा आणि इतर साधनांच्या आधारे पटापट त्या केसांचे भाग करीत होती आणि त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना विभाजित करीत होती. ती तिच्या कामामध्ये इतकी मग्न होती की तिला आम्ही आल्याचा पत्ताच नव्हता आणि आम्ही बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिच्या हालचाली इतक्या जलद होत्या
की लक्षपूर्वक बघूनही ती नक्की काय करत होती हे समजणं कठीणच होतं. कंपनीच्या अध्यक्षांनी तिला आम्ही आलो आहोत अशी कल्पना दिली आणि आम्ही तिचे काम करतानाचे फोटो घेणार आहोत हेही सांगितलं. आम्ही तिचा चेहरा बघू शकलो नाही, पण तिच्या डोळ्यातील भाव आणि आवाजातील उत्साह बघून आमच्या लक्षात आलं की ती हसत असावी आणि तिच्या कामाविषयी आणि जबाबदारीविषयी बोलताना आनंदाने सांगत होती. तिच्या हालचाली टिपण्यासाठी आम्हाला कॅमेऱ्याच्या वेगवान शटरचा उपयोग करावा लागला आणि तिच्या हातवारे आणि साधनांचा वापर हे सगळं मोहून टाकणारं होतं. बघता बघता ती सगळ्या पसाऱ्यातून योग्य गुणवत्तेचे केस वेगळे करत होती आणि कंपनीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की जरी हिला आम्ही एका वेगळ्या जागी दडवून ठेवलं असं तरी ही कंपनीची अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि या कंपनीतील प्रत्येक ब्रशचा प्रत्येक क्रेस हिच्या हातातूनच गेलेला असतो. स्टीव्ह जॉब यांची जपान भेट झाली होती तेव्हाही त्यांना भरपूर काही शिकायला मिळालं होतं आणि त्या गोष्टीमधूनही आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळू शकतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकू शकता. आणि ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब हे जपानचे मोठे चाहते होते. त्यांनी 1980 साली सोनी कंपनीला भेट दिली आणि जेव्हा त्यांनी ॲपल कंपनी सुरू केली तेव्हा सोनी कंपनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कित्येक कार्यप्रणाली वापरल्या आणि त्याचबरोबर जपानचा साधेपणा आणि तिथल्या क्योटोमधील पोर्सलेन नावाच्या सिकिरामसरी या पदार्थाने बनलेल्या भांड्यांचाही ते मोहात पडले होते. युकिगो शाकुनागा या तोत्यामधील कलाकाराचे ते मोठे चाहते होते आणि या कलाकाराला इतकू सेतियाची ही फार कमी लोकांनी माहिती असलेली कला अवगत होती. आता क्योटोमध्ये असताना जॉब्स यांच्या शाकुनागा यांच्या प्रदर्शनाविषयी माहिती मिळाली. त्यांनी लगेच ओळखलं की ते नक्कीच पोर्सलेनच्या भांड्याविषयी काहीतरी महत्त्वपूर्ण पाहायला मिळणार. त्यांनी तिथून काही कप, ताटल्या, गुलदस्ते आणि ताट विकत घेतली आणि एका आठवड्यात त्यांनी 3 वेळा या प्रदर्शनाला भेट दिली. जॉब्स त्यानंतर कित्येक वेळा प्रेरणाच्या शोधात जपानला आले. त्यांनी शाकुनागाची भेटही घेतली. असं म्हणतात की जॉब्स यांना त्याविषयीची विशेषतः त्यांच्या भांड्यांची बनवण्याच्या प्रक्रियेविषयी कित्येक प्रश्न होते. ते कोणतं मटेरियल वापरतात याविषयी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती. तर शाकुनागाच्या त्यांना सांगितलं की ते पांढऱ्या रंगाचं पोर्सलेन वापरतात आणि जे त्यांच्या डोंगरातील विविध भागांमधून स्वतः शोधून आणलेलं असतं. अशा प्रकारचे कच्चा माल शोधून आणून त्या प्रकारच्या साहित्यांमधून भांडी बनवणारे ते एकमेव कलाकार आहेत. हे ऐकून जॉब्स इतके प्रभावित झाले की ज्या डोंगरामधून शाकुगामा कच्चा माल आणतात तो डोंगर पाहायला जायची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. जॉब्सना हे सगळं ऐकून कौतुक वाटलं, पण त्यांना जेव्हा जास्तच आश्चर्य वाटलं तेव्हा त्यांना हे समजलं की ज्या डोंगरावरून शाकुगामा हे साहित्य आणतात तो डोंगर जवळपास नसून लांब आहे. त्या डोंगरापर्यंत पोहोचायला त्यांना रेल्वेने 4 तास प्रवास करावा लागतो. आणि जॉब्स यांच्या मृत्यूनंतर जेव्हा शाकुनागाची मुलाखत झाली तेव्हा ते म्हणाले होते की ज्या माणसाने फोन बनवला त्या माणसाने माझे काम गौरवलं, याचा मला अभिमान आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की जॉब्सनी त्यांच्याकडून 12 कपांचा एक सेट विकत घेतला होता आणि जॉब्सनी त्यांना काहीतरी नवीन आणि विशेष बनवायला सांगितलं होतं. त्यांना आवडेल असा कप बनवण्यासाठी शाकुनागाने 175 प्रकारचे कप बनवले आणि त्यामधील जो सर्वोत्तम वाटला तो प्रकारचा 12 कपांचा सेट बनवून जॉब्स यांना पाठवला. जपानमध्ये एका येऊन गेल्यानंतर जॉब जपानची कारगिरी, इंजिनिअरिंग आणि तत्वज्ञान, खाद्य संस्कृती प्रेमात पडले होते आणि यातूनच आपल्याला कळायला हवं की ते लोक किती कुशल आहेत. त्याच प्रकारे आपण कुशल झालं पाहिजे आणि त्या लोकांप्रमाणे आपण कामगिरी केली पाहिजे. आणि तसेच कामगिरी करत असताना आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात आणि समजायला मिळतात. म्हणून तुम्ही निसर्गाशी जोडून राहिलेलं पाहिजे आणि लोकांशी तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता आणि भरपूर काही तुम्हाला समजू शकतं. म्हणून कधीही तुम्ही कोणतेही काम करताना अगदी तुम्ही भरपूर काही गोष्टी आनंदीपणे केल्या पाहिजे आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही नक्कीच आनंद शोधला पाहिजे. आणि जे आवडीचं काम आहे ते तुम्ही नक्कीच करत असताना आनंद शोधून मग तुम्ही ते काम पूर्णपणे आवाक्यात आणू शकता आणि पूर्णपणे ते काम तुम्ही ठरवून करू शकता. म्हणून ते काम करत असताना तुम्हाला आनंद येणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि आनंदितपणे आनंद येऊन तुम्ही ते काम करणं हे अधिक लाख मोलाचं आहे. म्हणून असं काम करत असताना तुम्ही कोणाचाही विचार न करता त्या कामामध्ये पूर्ण मग्न होऊन ते काम केलं तर ते भरपूर ठिकाणी पोहोचू शकतं आणि त्याची दखल भरपूर जगामध्ये घेतली जाते. म्हणून तुमच्या कामाच्या सवयी तुम्ही नक्कीच बदलल्या हव्या आणि मग त्या सवयी बदलल्यामुळे तुमच्या कामाला आणि तुमच्या कामगिरीला देखील दाव मिळतो आणि तो नक्कीच तुम्हाला प्रशंसा मिळते आणि सर्व काही तुम्हाला नंतर प्राप्त होते. फक्त तुम्ही
तुमच्यामधील जी कलाकारी असते ती लोक जगाला दाखवून दिली पाहिजे. आणि ती एकदा की ती कलाकारी जगाला दाखवून दिली की तुम्हाला समजणारे भरपूर काही लोक तुमच्या लक्षात येतील आणि तुमच्या सानिध्यात येतील. आणि मग तुम्हाला चांगला सहवास लाभेल, चांगली माणसं मिळाली की तुम्हाला आपोआपच या जीवनामध्ये धनदौलत आणि पैसा अडका हा मिळत असतो. फक्त तुम्ही ती माणसं ओळखायला शिकले पाहिजे, त्या माणसासोबत चांगले व्यवहार ठेवले पाहिजे. जेवढे जास्त चांगले व्यवहार तुम्ही माणसासोबत ठेवाल आणि माणुसकी जपून ठेवाल तेवढेच चांगला तुम्हाला अनुभव येतील. म्हणून जगामध्ये फक्त माणुसकी ही महत्वाची आहे आणि माणसांचं मन ओळखणं महत्वाचं आहे आणि ते जपून ठेवणं अत्याधिक महत्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामींची सेवा ही कधीच सोडू नका आणि स्वामींना आपल्या मनात नेहमीच ठेवा आणि त्यांचे नामस्मरणही तुम्ही मनामध्ये घोकत राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण करत राहिले पाहिजे. नक्की स्वामींचा गोड अनुभव तुम्हाला येईल. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथे संपवू. आता आपण भेटूया डायरेक्ट नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.